5 महिन्यापूर्वी म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आम्ही पुणे मुंबई हायवे लगत उर्से या भागातल्या एका एन ए प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता। त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यामुळे पुढील 3च महिन्यात तो पूर्ण प्रोजेक्ट सोल्ड आउट झाला। आणि त्यावेळेस आम्हाला एक लक्षात आलं की पुणे मुंबई हायवे लगत जेवढ्या जमिनी आहेत त्याला प्रचंड मागणी आहे आणि कारण पण तसंच आहे, कारण पुणे आणि मुंबई हे दोन्ही मेट्रो शहर असल्यामुळे पुणे आणि मुंबईच्या मध्ये जेवढा भाग आहे त्याचं भविष्य खूप चांगलं आहे। म्हणजे इथून नुसती जागांना मागणीच नाही आहे, तर ही एक प्रकारची संधीसुद्धा आहे। सो आज पुन्हा एकदा एक जबरदस्त एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म जमीन जुमला हे यूट्यूब चॅनल। सो आजच्या या प्रोजेक्टला आपण पुढील 8 मुद्द्यांच्या मार्फत डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं लोकेशन सांगणार आहे, त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टचं टायटल सांगणार आहे, त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टचा लेआउट सांगणार आहे, त्याच्यानंतर इथे प्लॉटसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळणार आहे, या पूर्ण प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज असणार आहे, त्याच्यानंतर इथली कॉस्टिंग सांगणार आहे, त्याच्यानंतर इथे प्लॉट घेण्यासाठी बँकेचे काय काय ऑप्शन आहे, किती % लोन होणार आहे ते सांगणार आहे। आणि तुम्ही कुठेही जागा घेत असाल ना, तर हे 8-9 मुद्दे जे आहेत ना ते नेहमी चेक करून घेत चला, कारण की हे जर मुद्दे तुम्ही चेक नाही केले तर तुमची जी गुंतवणूक आहे ती चुकीच्या जागी होऊ शकते किंवा फसवणूक होण्याचे चान्सेससुद्धा असतात। आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस पॉईंटसुद्धा सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही इथे प्लॉट जरी घेतलात आणि लोन घेतलं तरी त्या लोनचे जे हप्ते आहेत ते व्यवस्थित क्लिअर होतील किंवा तुम्ही जे काही बँकेला व्याजदर देणार आहात तो सुद्धा तुमचा निश्चित वाचणार आहे। क्या बात कर रहे हैं? तो कशा पद्धतीने वाचेल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेला प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, ही जी लाल झाडं दिसतात आहे ना, ही कार्डिलाइन फ्रुटिकोसा नावाची झाड आहे। ती दिसायला किती सुंदर दिसतात बघा। तुमच्याकडे जर गार्डन असेल किंवा तुमच्याकडे कुठं प्लॉट असेल किंवा तुम्ही इथं प्लॉट घेतला ना, तर ही झाडं अशी कंपाऊंडला लावा, दिसायला खूप सुंदर दिसतात। आणि हे जे आहे ना, हे मस्त केनोपीज झाड, हे मदास्कार बदाम म्हटलं जातं याला। याचं इंग्लिशमधलं नाव जरा विचित्र आहे, पण मराठीमध्ये मदास्कार बदाम म्हटलं जातं। इथं पहिला रिसॉर्ट होता, त्यामुळे तुम्ही हे या प्रोजेक्टमध्ये आला ना तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर हे असं प्लांटेशन बघायला भेटेल। तुम्ही जिथे बघाल तिथं तुम्हाला प्लांटेशनच बघायला भेटेल, त्यामुळं मस्त वाटतं इथं। एकतर पुणे मुंबई एक्सप्रेस लगत हा प्रोजेक्ट आहे, एका साईडने पूर्ण असे हे डोंगर, तिथून पडणारे वॉटरफॉल आणि त्याच्यात ही ग्रीनरी, एकंदरीत दिसायला जो सीन आहे इथला किंवा जो निसर्ग आहे तो खूप सुंदर असा वाटतो तुम्हाला। आणि त्यामुळं सुद्धा या भागामध्ये कदाचित जी प्लॉटिंगची मागणी आहे ती जास्त असावी। बाकी ह्या प्रोजेक्टचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर उर्से टोल नाक्याजवळ हा प्रोजेक्ट लोकेटेड, म्हणजे अगदी डोळ्याने तुम्हाला उर्से टोल नाका दिसतो। हे असं अंतर जर सरळ लाईनीत बघितलं तर एक 300-400 मीटरचं पण नाही आहे। फक्त एक्सप्रेसवरनं यायचं म्हटलं, समजा मुंबईतून तुम्ही येत असाल तर तुम्हाला हे 2 किलोमीटर पडतं, कारण तुम्हाला असं वळसा घालून उर्से गावातून इकडं यावं लागतं। त्याच्यानंतर जो तळेगाव दाभाडेचा जो चौक आहे, जो जुन्या मुंबई पुणे हायवेला आहे, तो साधारणतः 4.5 किलोमीटर आहे। जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते तळेगाव रेल्वे स्टेशन आहे, जे इथून साधारणतः 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मुकाई चौक जे शेवटचं BRT बस स्टॉप आहे, जिथून आता मेट्रोसुद्धा जाणार आहे, जी निगडीकडं चाकण निगडी जी मेट्रो आहे त्याचा जो स्टॉप आहे तो सुद्धा आपल्या मुकाई चौकात आहे, ते 17 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर वाकड फ्लायओव्हर जो आहे तो साधारणतः 23 किलोमीटरवर आहे। लक्ष्मी चौक जो आहे, म्हणजे हिंजवडीच्या दिशेने जर तुम्ही येत असाल तर 20 किलोमीटरवर लक्ष्मी चौक आहे। म्हणजे जो तुम्ही आपला मारुंजी मार्फत आला किंवा आता हिरानंदनाची एक मोठी टाउनशिप ती पाचण्याच्या त्या पोर्शनमध्ये कासरसाईच्या भागामध्ये, तर तुम्ही हिशोब काढला तर एक 13-14 किलोमीटरच बसते। म्हणजे त्या टाउनशिपच्या अवतीभोवती जर तुम्ही घर घेणार असाल तर मग तुम्हाला हे अंतर खूप कमी आहे, कारण एक वेगळा रूट आहे जो विदाऊट हायवेकडून येतो। तर हे असे नियर बाय डिस्टन्स आहे। बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लोकेशन पण टाकतो आहे। आणि मी नेहमी सांगतो, जेव्हा कधी साईड व्हिजिटचा प्लॅन कराल तो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईड व्हिजिटचा प्लॅन करत चला, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला पूर्ण एकदा प्रॉपर लोकेशन तर देतेच, पण त्यासोबत तुम्हाला या प्रोजेक्टवर येण्यासाठी मदत पण करते। आणि त्यामुळं होतं काय की तुमची गैरसोय होत नाही आणि तुम्ही कमी वेळात आरामशीर प्रोजेक्टपर्यंत पोहोचताच। त्या व्यतिरिक्त आमची टीम जी आहे ती पुढं बिल्डरच्या टीमलासुद्धा सांगून ठेवते की कुणी कस्टमर येणार असेल तर, आणि त्यामुळं खरं सांगायचं झालं तर तुमची गैरसोयच होत नाही। सो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईड व्हिजिटचा प्लॅन करा। विजय राज नावाचे खूप मोठे अभिनेते आहेत बॉलिवूडमध्ये, तुम्हाला माहितीच असेल, त्यांची एक रील बघत होतो मी। अगर आप बेचैन हैं
चाहे किसी भी मुकाम पर है तो आप अनसक्सेसफुल तर की जर तुम्ही बेचैन आहात तर मग तुम्ही अनसक्सेसफुल आहात, पण जर तुम्ही बेचैन नाही आहात तरच तुम्ही सक्सेसफुल आहात. मग तुम्ही गरीब असो नाही तर श्रीमंत असो, फायनान्शियल गोष्टी मॅटर करत नाही, पण बेचैनी जर आहे तर तुम्ही कितीही पैसे कमवले तरी अनसक्सेसफुल आहात. आणि प्रॉपर्टी एक असा विषय आहे, जर त्यातून तुम्ही टायटल बघून नाही ना घेतलं तर ही बेचैनी आयुष्यभर तुमच्यासोबत राहू शकते. मी माझ्या 19 वर्षाच्या करिअरमध्ये अनेक अशा लोकांना भेटलो आहे की ज्यांनी फक्त 5-10 हजार रुपये वकिलाचे वाचवण्यासाठी प्रॉपर्टी घेताना कुठलेच पेपर चेक केले नाही, प्रॉपर्टी घेऊन मोकळे झाले आणि आता खूप मोठ्या अडचणीत आलेत. तुम्ही आत्ता रिसेंटली जे मोशी चिखलीचं प्रकरण आहे 36 बंगल्यांचं, ते पण ऐकलं असेल. ते हे अशी घटना का होतात, कारण तुम्ही प्रॉपर्टीचं टायटल चेक करून घेत नाही. आणि मी तर नेहमी सांगेल, कुठेही इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल, पहिल्यांदा प्लॉट घेत असाल तर शक्यतो NA प्लॉटच तुम्ही घेतला पाहिजे. कारण NA प्लॉट घेण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत, पण बँक जेव्हा तुम्हाला लोन देते तेव्हा बँक क्लिअर टायटल प्रॉपर्टीलाच लोन देते. त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा जर प्रॉपर्टी घेत असाल आणि लिगलमधलं तुम्हाला जास्त कळत नसेल तर NA प्लॉट घेण्यालाच प्राधान्य द्यावं. बाकी आता ह्या प्रॉपर्टीबद्दल आपण बोलायचं झालं तर हा प्रोजेक्ट NA PMRD आणि रेरा सँक्शन असा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. आता NA प्लॉट असल्यामुळं काय होईल, तुमचं सेपरेट सेल डीड, 7/12, त्याच्यानंतर बँक लोन, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ते होणार आहे. PMRD सँक्शन असल्यामुळं काय होईल, तुम्हाला लोडिंगचे पैसे द्यावे लागणार नाही. जी काही ॲम्युनिटी स्पेस इथं सोडण्यात आलेली आहे किंवा ओपन स्पेस आहे, जवळजवळ 30 ते 40% जागा ओपन स्पेसमध्ये इथं सोडण्यात आलेली आहे ॲम्युनिटीज आणि ओपन स्पेससाठी. त्याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त PMRDच्या लेआउटला जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला FSI जास्त मिळतो. आता FSI बऱ्याच जणांना माहिती नसतो, म्हणजे चटई क्षेत्र मराठीत, इंग्लिशमध्ये फ्लोअर स्पेस इंडेक्स. लिगली किती कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता, तर इथं 1.5चा FSI आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही प्लॉट घेतला तर साधारणतः 1,500 स्क्वेअर फूटपर्यंत बांधकाम होतं आणि 1,500 स्क्वेअर फूट खूप मोठं बांधकाम झालं. आता इथल्या प्लॉट साईटच्या हिशोबाने आपण विचार केले तर 2,500-3 हजारापर्यंत तुमचं बांधकाम होईल. परमिशनचं सांगायचं झालं तर साधारणतः ग्राउंड प्लस 2 मजल्याची आरामशीर परमिशन इथं तुम्हाला भेटून जाईल. 10 मीटरपर्यंतची परमिशन असते, ज्याच्यामध्ये ग्राउंड प्लस G+2चं जे बांधकाम आहे ते आरामशीर इथे होऊन जातं. अगदी साईड मार्जिन आणि कार पार्किंगसाठी जागा सोडली तरीसुद्धा. PMRD सँक्शन लेआउटमध्ये जो FSI मिळतो त्याच्यामुळे हे शक्य होतं. बाकी रेराचे बेनिफिट्स तर अनेक आहेत. रेरा आल्यापासून रिअल इस्टेट इंडस्ट्री जी आहे ती थोडी ऑर्गनाईज पद्धतीने चालू झालेली. लोकांच्या कंप्लेंट्स पण जे आहेत ते कमी झाल्यात, कारण बिल्डरच बऱ्यापैकी नियमित काम करतात आणि यदा कदाचित काही राहून जरी गेलं तर तुमच्याकडे एक तो स्कोप राहतो की रेरामध्ये तुम्हाला तक्रार करता येते. आता ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर 50% जे डेव्हलपमेंट आहे ती झालेली आहे. बाकी डेव्हलपमेंट जसा पाऊस थांबला की सुरू होऊन जाईल, कारण या भागात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो. आता आपण ह्या प्रोजेक्टला शूट करतो आहे, पण पावसामुळं आपण 2 दिवस झाल्याला शूट करतो आहे, कारण की पाऊस इथं थांबतच नाही. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हा जो भाग आहे हा मावळ तालुक्यात येतो आणि तुम्हाला माहिती आहे की मावळ आणि मुळशी या दोन्ही भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आता पाऊस पडतो आहे म्हणूनच हा निसर्ग जो आहे तो तुम्हाला चांगला वाटतो. डोंगरचा जो भाग आहे तो ह्या भागात म्हणजे जास्त आहे, या भागात डोंगर वगैरे, त्यामुळे पाऊस चांगला पडतो आणि त्यामुळे पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम तुम्हाला इथे जाणवणार नाही. इवन या प्रोजेक्टमधून एक वॉटर बॉडीसुद्धा जाते, जी मी तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये पुढं सांगणारच आहे. सो हा प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल NA PMRD आणि रेरा सँक्शन आहे. बाकी एक तुम्हाला टिप्स मी नक्की देईल. एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो लिगलशी रिलेटेड आहे, तो सुद्धा सांगेल. तुम्ही जर कुठं फार्म हाऊस प्लॉट घेत असाल किंवा तुम्ही आमच्या कुठल्या व्हिडिओला बघितलं आणि फार्म हाऊस प्लॉट घ्यायचा निर्णय घेतलात आणि तुमच्या आधी तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी फार्मर नसेल तर फार्मर सर्टिफिकेट खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. फार्मर सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे तेच फार्मलँड घेऊ शकतात. जर तुमच्याकडे नसेल फार्मर सर्टिफिकेट तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आम्ही आत्तापर्यंत 2,000 पेक्षा जास्त लोकांना ह्या फार्मर सर्टिफिकेटचं सोल्युशन दिलं आहे. खूप अट्रॅक्टिव्ह आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्ही तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट निश्चित बनवून देईल. मी अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं जे टायटल आहे ते लक्षात आलं असेल. बाकी कुठेही प्रॉपर्टी घेत असेल, टायटल संदर्भात काही अडचण आली तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला टायटल संदर्भात अगदी नॉमिनल चार्जमध्ये हेल्प करू. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्ही ह्या मुद्द्याला अजिबात स्किप करू नका, कारण प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेतल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टच्या भव्यतेचा अंदाज जो आहे तो येऊ शकतो. त्यामुळं या प्रोजेक्टच्या लेआउटला आता आपण डिटेल समजून घेऊया. 10 एकरचं पूर्ण हे लँड पार्सल आहे. त्यातला पहिला फेज जो आहे तो 3.5 एकरमध्ये आणि दुसरा फेज जो आहे तो साधारणतः 3 एकरमध्ये आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली जी जागा आहे ती ॲम्युनिटीजसाठी ह्या डाव्या साईडला सोडण्यात आलेली आहे.
आता या साईडला जसं मी मग सांगितलं रिसॉर्टच होता, त्या साईडलाच ॲम्युनिटीज बनवण्यात आलेली आहे आणि तिथून एक वॉटर बॉडी पण जाते. तर मी त्या ॲम्युनिटीजमध्येच मला सांगतो की काय काय ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आलेले आहेत. टोटल 120 प्लॉटचा हा प्रोजेक्ट असणार आहे. म्हणजे फेज 1 आणि 2मध्ये मिळून 120 प्लॉट असणार आहे. त्याच्या फेज 1मध्ये 54 प्लॉट आहेत. म्हणजे हे जे प्लॉट तुम्हाला दिसतात आहे ना माझ्या अवतीभोवती, हे 54 प्लॉट आहेत जे की इथे डेव्हलप करून ठेवण्यात आलेले आहेत. आणि फेज 2मध्ये टोटल 66 प्लॉट इथे असणार आहेत. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण लेआउट आहे. आता प्लॉट कसा मिळणार तो आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर प्लॉटला हे असं डिमार्केशन असेल पहिलं तर, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे हे सिपोरेक्सच्या विटा वापरून हे डिमार्केशन इथं करण्यात आलेलं आहे. आणि एका साईडने एक कार जाईल आतमध्ये एवढी जागा इथे सोडण्यात आलेली आहे. हे जे दिसतंय ना पांढरा पाईप, पाण्याचा पाईप आहे जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर एक लाईटचं कनेक्शन पण तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये आणि ड्रेनेजचं कनेक्शन असणार आहे. म्हणजे जर तुम्ही बंगलो बनवायला घेतलात तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी लागणार आहेत. एक लागेल पाणी, दुसरं लागेल लाईट आणि तिसरं लागेल ड्रेनेज. तर हे सर्व तुम्हाला प्लॉटसोबत मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये अशा ह्या ब्ल्यू आणि व्हाईटच्या पाट्या बघत असाल तर ह्याच्यावर तुमचं नाव येईल, तुमचा प्लॉटचा नंबर येईल, प्लॉटचा स्क्वेअर फूट येईल. तर हे सगळं मिळेल तुम्हाला प्लॉटसोबत. आता प्लॉटच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळणार आहेत तर सर्वप्रथम तुम्ही रोड बघू शकता. आता हा 12 मीटरचा म्हणजे 40 फुटाचा जो रोड आहे तो इथं बनून तयार आहे. मागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता बघा, पूर्ण बनून तयार आहे. आणि ह्याच्या अंतर्गत जे रोड आहेत ना, या प्लॉटच्या मधोमध पण काही काही रोड आहे. पलीकडे एक रोड आहे, त्या साईडला एक रोड आहे. हे 9 मीटरचे म्हणजे 30 फुटाचे साधारणतः आतले रोड आहेत. तर म्हणजे मेन काय की रोड पण एक लय महत्त्वाचा फॅक्टर असतो. सिमेंटचे बनवून ठेवलेत त्यामुळे जर जे लाईफ आहे ते खूप मोठं असणार आहे. त्यानंतर ह्या प्लॉटच्या आणि ह्या रोडच्या मध्ये हा जो गॅप दिसतो आहे ना, हा फुटपाथसाठी सोडण्यात आलेला आहे. इथं प्लांटेशन पण येणार आहे. त्याच्यानंतर हे जे दिसते ना तुम्हाला इथे बघा, इथे असं कॉलमसारखं बनवलं आहे, हे स्ट्रीट लाईटसाठी असणार आहे. आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन आणि ह्या स्ट्रीट लाईट किंवा लाईटच्या जेवढे पॉईंट्स आहेत ह्या जमिनीच्या खालून टाकण्यात आले. भूमिगत सगळी लाईन करण्यात आलेली आहे. आणि हे मधले जे पॉईंट आहेत ना, हे मेंटेनन्ससाठी सोडण्यात. इथं पेवर ब्लॉक बसतील तर जेव्हा कधी मेंटेनन्स निघेल त्यावेळेस तो इथून केला जाईल. ह्याच्या खालीसुद्धा पाईप आहेत, सगळ्या लाईन्स इकडून एका साईडने दुसऱ्या साईडला करण्यासाठी हे सगळं देण्यात आलेलं आहे. प्लांटेशन असणार आहे ह्या पूर्ण फुटपाथमध्ये. त्याच्यानंतर प्रोजेक्टला 2 गेट आहेत. एक समोरच्या साईडला आहे. आता हा समोरचा साईडचा जो रोड आहे तो 24 मीटरचा रोड आहे, जो जसं उरसे गावात जातो पुढच्या साईडला. आणि समोरच्या साईडला पण एक गेट आहे जो की एक्सप्रेसच्या दिशेला. असे 2 गेट तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. आता ह्या प्रोजेक्टला 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता हा प्लॉट जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा इन्व्हेस्टमेंट पर्पज घ्याल किंवा भविष्यामध्ये तुमचं सेकंड होम किंवा रिटायरमेंट जे होम आहे ते बनवण्यासाठी घ्याल, लगेच काय बांधकाम करणार नाही तोपर्यंत ह्या प्लॉटची सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. तर 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला इथे मिळते. 3 टायर सिक्युरिटीमध्ये हे जे लांबवर तुम्हाला ती भिंत दिसते ना, ही प्रोजेक्टची वॉल कंपाऊंड आहे. बघा ती मोठी भिंत जी दिसते ना, ती प्रोजेक्टची वॉल कंपाऊंड आहे. प्रोजेक्टला 4ही साईडने वॉल कंपाऊंड आहे. म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती जो आहे तो ते येणार नाही. आणि दोन्ही गेटवर सिक्युरिटी केबिन आहे. 24/7 तिथं सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात. आता काल आम्ही संध्याकाळी उशिरा इथून गेलो होतो, शूट करता आलं नाही कारण पाऊस खूप जास्त होता. दोन्ही केबिनमध्ये तिथे एक केबिन आहे, तिथे एक केबिन आहे. तुम्ही कधीही साईड विजिटला या, तुम्हाला इथं लोक बसलेले दिसतील. आणि तुम्ही डायरेक्ट साईड विजिटला येऊ शकत नाही, तुम्हाला प्रॉपर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तर हे सिक्युरिटी पर्पज इथं केलं आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं लोकेशन सांगताना की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून प्रॉपर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करून मग तुम्ही इथं येऊ शकता. कारण अनोळखी लोकांना हे लोक आतमध्ये सोडत नाही सोसायटीमध्ये किंवा ह्या प्रोजेक्टमध्ये. सोसायटी अजून झालेली नाही आहे. सोबत CCTV कॅमेरेज पण इथं लावलेले आहेत. त्याच्यानंतर तिथं गेटसुद्धा आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला फॅसिलिटीमध्ये देण्यात आल्यात. म्हणजे प्लॉट सोडून या प्रोजेक्टच्या फॅसिलिटीज. आता आपण काय करूया की या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. कारण इथल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ना त्याच या प्रोजेक्टमध्ये खूप व्हॅल्यू ॲड करतात. बाकी प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहे, लोकेशन चांगलं आहे, पण ॲम्युनिटीज खूप युनिक देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं जेव्हा तुम्ही इथे बंगलो बनवाल तर त्या ॲम्युनिटीजमुळं तुम्हाला इथे कायम राहूशी वाटेल. असं वाटणार नाही की बाबा चला शनिवार रविवार, आता तर ठीक आहे लोक शनिवार रविवार येतील, पण रिटायरमेंटनंतर तुम्ही प्रॉपर इथंच राहाल. कारण इथं खूप युनिक ॲम्युनिटीज जे आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. आणि निसर्गाने सुद्धा आहे ना या लोकेशनला थोडंसं असं एक्स्ट्रा दिल्यासारखंच आहे. जसं इथून एक वॉटर बॉडी गेली आहे आणि ती वॉटर बॉडी शक्यतो कुठल्याही प्रोजेक्टमध्ये अशी नॅचरली नसते जी इथं आहे. स्वतः आपण ती पण जाऊन बघूया आणि ॲम्युनिटीज समजून घेऊया. सो मंडळी, आता या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत त्या डिटेलमध्ये समजून घेऊ. 14 ॲम्युनिटीज आहेत आणि अतिशय सुंदर आणि युनिक ॲम्युनिटीज तुम्हाला इथं मिळणार आहे. पण त्याच्या आधी माझी एक तुम्हाला विनंती होती की आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले
तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुण्याचंच नाही तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपलं. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये कॉन्टेंट बनवत असतो खूप अभ्यासपूर्वक. फक्त लीगल अँड क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच आम्ही आमचे व्हिडिओ बनवत असतो आणि प्रत्यक्षात प्रोजेक्टवर जाऊन ते शूट करत असतो आणि तुमच्यासाठी प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि नुसते व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमचे व्ह्युअर्स आमच्या कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आणि हे सर्व करताना आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा आमच्या व्ह्युअर्सला आणि कस्टमरला करत नाही. सो निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या ह्या जमीन जुमला बुकमाय वास्तू फॅमिलीमध्ये तुम्ही समाविष्ट व्हा. आम्ही निश्चित तुम्हाला कुठेही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यासाठी जी काही लीगल असेल, निगोशिएशनसाठी असेल किंवा प्रॉपर्टी सर्चिंगसाठीची जी मदत असेल ती निश्चित करू. सो आता इथले आपण ॲम्युनिटीज समजून घेऊ. तर इथे तुम्हाला क्लब हाऊस बनवण्यात येणार आहे. क्लब हाऊस या प्रोजेक्टमध्ये असणार आहे आणि अतिशय युनिक अशी क्लब हाऊसची डिझाईन असणार आहे. किड्स प्ले एरिया असणार आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल असणार आहे, पण त्या स्विमिंग पूलची जी एंट्री आहे तीसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह इथे बनवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर वॉटर फीचर वॉल असणार आहे. म्हणजे एक भिंत असते त्यातून पाणी पडत असतं, ती एक अशी सुंदर अशी वॉल तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जी वॉटर बॉडी आहे पुढं आहे मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर एक ब्रिज इथे बनवण्यात येणार आहे आणि विविंग डेकसुद्धा इथे असणार आहे. सिटिंग एरिया असणार आहे जो की ऑलरेडी इथे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते रिसॉर्ट होतं त्यामुळे इथे त्या पद्धतीची सगळी रचना करण्यात आलेली आहे. पण हे डिमॉलिश करून तुम्हाला परत सिटिंग एरिया इथे मिळणार आहे. ओपन जिम असणार आहे. त्यानंतर पार्टी डेक असणार आहे. आता पार्टी डेक आणि पार्टी लॉन वगैरे सगळं असल्यामुळे तुमच्या घरात जर कुठलेही फंक्शन असतील, बड्डे वगैरे असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर कुठंतरी बाहेर पैसे देण्यापेक्षा तुम्ही इथं प्लॉट घेतलेला असेल तर इथेच तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये जे फंक्शन आहे ते करू शकता. किड्स प्ले एरिया असणार आहे. वॉटरफ्रंट लँडस्केपसुद्धा इथे असणार आहे. म्हणजे जी वॉटर बॉडी आपण पुढे जाऊन बघूया. तर ह्या वॉटर बॉडीला इथं पूर्ण लँडस्केप करण्यात येणार आहे. सो मंडळी हे बघा ही नॅचरल बॉडी आहे. इथून पाणी येतं, हे सगळं वरचं डोंगराचं पाणी जे एक्सप्रेसच्या दिशेने ते इथे येतं आणि हे असं खालच्या साईडला वाद जातं. खूप सुंदर आहे. याला सगळं डिमॉलिश करून याचं रिनोव्हेशन करण्यात येणार आहे. ब्रुक ऑफ पॅराडाईज असं याला पूर्ण भागाला नाव ठेवण्यात येणार आहे. इथं झेन गार्डनसुद्धा असतं आणि त्याची एंट्रीसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह करण्यात येणार आहे आणि याच्या पुढची 2 एकर जागा PMRDला देण्यात आलेली आहे. तर हे पूर्ण डिमॉलिश होऊन इथे अतिशय सुंदर अशा ॲम्युनिटीज बनवण्यात येणार आहेत. आणि या साईडला जिथे आत्ता रिसॉर्ट आहे तिथं फेज 2 येणार आहे भविष्यामध्ये. सो अशी ही पूर्ण जी रचना आहे या प्रोजेक्टची करण्यात आलेली आहे. सो आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्राइजिंग, त्याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. सो मंडळी तुम्ही म्हणाल आता प्रोजेक्ट एवढा सुंदर आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण प्राइजिंगचं काय? कारण की प्राइजिंग हा आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. बऱ्याचदा प्रॉपर्टी अनेक लोकांना आवडते पण प्राइजिंगमुळं ते घेता येत नाही. तसं ही प्रॉपर्टी माणूस आयुष्यात एकदा किंवा दोनदाच घेत असतो. प्रॉपर्टी घेताना बरेच कसरत ही प्रत्येकाला होतच असते. सो इथल्या प्राइजिंग ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्या आवाक्यात आहे. बाकी बँक लोन वगैरे इथे 70-80% होत असल्यामुळे तुम्ही इथं आरामशीर प्रॉपर्टी घेऊ शकणार आहात. आणि चांगल्या लोकेशनला हा पूर्ण प्रोजेक्ट असल्यामुळे प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला जे समाधान आहे, कारण ते शेवटी खूप महत्त्वाचं आहे, ते मिळालं पाहिजे. सो आता आपण प्राइजिंग समजून घेऊ. सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे तो 1260 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे. आणि मोठे प्लॉट जे आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. ते वेगवेगळ्या साईज जेव्हा तुम्ही साईट व्हिजिट करायला याल तेव्हा इथली जी बिल्डरची टीम आहे ती निश्चित तुम्हाला सांगेल. आता 1260 स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे त्याचं पॅकेज कॉस्ट जे ते 43 लाखापर्यंत इथे जातं. पर स्क्वेअर फुटाचा रेट जर सांगायचं झालं तर 2900 रुपये पर स्क्वेअर फुटाच्या आसपास इथे रेट ठेवण्यात आलेला आहे. आणि जर इथल्या अवतीभोवतीच्या प्रोजेक्टला जर कंपेअर कराल, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता जो की 3 महिन्यात सोल्ड आउट झाला, तिथला रेट पण 3600 रुपये पर स्क्वेअर फूटचा होता. त्याच्या व्यतिरिक्त इथे रिव्हरलँड नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्याचा पण व्हिडिओ मी बनवला होता, त्याचाही रेट 3600 रुपयाच्या आसपास आहे. कुटुंब एक प्रोजेक्ट आहे आपल्या तळेगाव दाभाडे चौकाजवळ, नाईक नवरे पुण्यातले मोठे डेव्हलपर आहे, त्यांचा तो प्रोजेक्ट आहे. 4500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे 45 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. आणि इथे जर बघितला ना तर 2900 रुपये, म्हणजे 29 लाख रुपये पर गुंठा असं समजा. आता एन ए प्लॉट असल्यामुळे स्क्वेअर फुटात रेट पकडावं लागेल, तर 2900 रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे, जो की ह्या पूर्ण वेसिनिटीचा सगळ्यात लोवेस्ट रेट आहे. आणि जेवढा डेव्हलपमेंट इथं देण्यात येणार आहे, जेवढ्या ॲम्युनिटीज आहे, जे लोकेशन आहेत, जी कनेक्टिव्हिटी आहे, त्या हिशोबाने जर तुम्हाला कम्पेअर केलं ना तर 100% जस्टिफाय होणारा रेट जो आहे तो तुम्हाला इथे
देण्यात आला आहे. म्हणजे जो बिल्डरने कोट केला तोच रेट खूप अट्रॅक्टिव्ह आहे. बाकी तुमचं पेमेंट शेड्यूल बघून जे काही निगोशिएशन इथे होईल तुमच्या आणि डेव्हलपरच्यामध्ये, तोसुद्धा तुम्हाला इथे जो स्कोप आहे तो मिळणार आहे. सो ₹29 साधारणतः रेट इथं कोट करण्यात आला आहे आणि 1260 स्क्वेअर फूटच्या प्लॉटची पॅकेज कॉस्ट साधारणतः 43 लाखापर्यंत जाणार आहे. आता डाऊन पेमेंट किंवा ओन कॉन्ट्रिब्युशन किती असावं लागणार आहे हे सांगायचं झालं तर 43 लाखातले 13-1 लाख रुपये तरी तुमच्याकडं असावेत. म्हणजे 1260 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट घेण्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो आहे. 13-1 लाख रुपये तुमच्याकडे असले पाहिजे. बाकी निगोशिएशन जे होईल ती पण अमाऊंट तिथे निश्चित कमी होईल आणि 30-1 लाख रुपयाचं तुमचं बँक लोन होऊन जाईल. आता HDFC ICICI बँकेतून इथं मोठ्या प्रमाणात बँक लोन झालेले आहेत. साधारणतः 8.9-10% तुम्हाला ROI लागेल. 8.5% जरी आपण हिशोब काढला तर 30,000 EMI जो आहे तो तुम्हाला पुढचे 20 वर्ष इथे बँकेला द्यावं लागणार आहे. तर हे सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा पूर्ण प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आला असेल. आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती एक ट्रिक सांगतो की ज्याच्यामुळे इथं जो काही ROI आहे जो बँकेला जाणार आहे, साधारणतः 30 लाखाचं लोन घेतलं तर 60 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतात पुढच्या 20 वर्षात. तर त्याच्यातले जे 31 लाख रुपये ते ROIचेच असतात. ते कसे वाचणार हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. सो मंडळी, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही ROI जो आहे जो की 30 लाखाला तुम्हाला 60 लाख बँकेला द्यावे लागणार आहेत, 31 लाख रुपये व्याजाचे जाणार तर ते कसे वाचू शकता. तर त्याची एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो की 30,000चा जर EMI तुम्हाला येणार असेल तर त्याची 10% अमाऊंट म्हणजे 3,000 रुपये जी अमाऊंट आहे ना ती तुम्ही SIP करा, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि जर 20 वर्षाचं तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्याचे रिटर्न खूप अट्रॅक्टिव्ह असे येतात. म्हणजे 30 लाख मी जरी सांगत असेल तर त्याच्यापेक्षा पण जास्तीचे रिटर्न येऊ शकतात. कारण लाँग टर्मला जर तुम्ही गेलात तर तुमचे जे फंड सिलेक्शन असतं किंवा सेगमेंट आहे तो चेंज होऊ शकतो. जसं स्मॉल कॅप आहे, तुम्हाला हाय रिटर्न हाय रिस्क वाटतात स्मॉल कॅपमध्ये, पण जर तुम्ही लाँग टर्मचा विचार केला तर खूप चांगले जे रिटर्न आहेत ते तुम्हाला मिळतात. म्हणजे मी स्वतः सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. SEBIचं लायसन आहे माझ्याकडे. खूप चांगला अभ्यास आहे माझा म्युच्युअल फंडवर. बऱ्याचदा म्युच्युअल फंड सही आहे लोकांना वाटतं, लोक डायरेक्ट ऑनलाईन बघून इन्व्हेस्टमेंट करतात. पण त्याच्याऐवजी तुम्ही आमच्यासारखे जे एक्सपर्ट कन्सल्टंट त्यांचं जर मार्गदर्शन घेतलं तर त्याचा फायदा काय होतो तुम्हाला की फंड सिलेक्शनला होतो. योग्य फंड निवडणं पण खूप गरजेचं आहे. तर आम्ही काम करताना कसं करतो की समोरच्याचं जे एज आहे त्या एजच्या हिशोबाने त्यांचे गोल प्लॅनिंग करतो. म्हणजे किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांना आणि त्या हिशोबाने फंड सिलेक्शन करतो. आणि लाँग टर्ममध्ये केलेली कुठली जी गुंतवणूक आहे ती फायदेशीरच ठरते. सो 30,000चा जर EMI येत असेल तुम्हाला इथं प्लॉट घेतल्यानंतर तर 3,000 रुपयाची साधारणतः तुम्ही SIP केलीच पाहिजे. तुम्हाला जर म्युच्युअल फंड संदर्भात कुठलंही मार्गदर्शन लागलं तुम्ही डायरेक्ट मला 1 to 1 संपर्क करू शकता. खूप चांगला अभ्यास आहे. माझं स्वतःचं एज्युकेशन पण अकाउंटिंगमधूनच आहे आणि मी लोकांचे जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करत आलो आहे आणि करतच असतो. आणि तिथंसुद्धा आम्ही कधी कुठले एक्स्ट्रा चार्ज आमच्या कस्टमरला करत नाही. सो निश्चित तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा, कारण की पुढचे 20 वर्ष म्हणजे 240 महिने तुम्हाला EMI द्यायचा आहे बँकेला. आणि त्यातले जर काही EMI बाउंड झाले किंवा मागं पुढे झाले तर जप्ती येण्यासारखे प्रकार तुमचे होतात आणि त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही छोटी जी SIP आहे ती करू शकता. अनेक लोकांना माहिती नाही की डेली अगदी 1 रुपयाची सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू, म्हणजे महिन्याचे 30 रुपये सुद्धा तुम्ही बाजूला काढू शकता. तर इच्छाशक्ती असेल तर निश्चित हे शक्य आहे. सो निश्चित तुम्ही याचा विचार करा. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल, SIP करायचं असेल तर तरीसुद्धा आम्हाला संपर्क करा. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माझं मनापासून सांगणे की जिथे जागा दिसतील ज्या की क्लिअर टायटल असतील, NATP जिथे बँक 70-80% तुम्हाला फंडसुद्धा देते, लोन देते, तिथं जागा घेऊन ठेवा. कारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेरची लोक आहेत ती महाराष्ट्रात जागा घेऊन ठेवतात आहे आणि आता तुम्हाला सिरियस व्हावंच लागणार आहे. जागेची उत्पत्ती करतासुद्धा येत नाही. येणाऱ्या काळात ह्या जमिनीच्या किमती अजून वाढतच जाणार आहेत. सो आपल्या मराठी लोकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर यावंच लागेल. मी वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे मागच्या 19 वर्षात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवताना अनेक लोकांना भेटलो आहे. काही लोकांना प्रॉपर्टीच्या किमती नेहमी जास्तच वाटत असतात आणि त्यामुळे ते प्रॉपर्टी घेत नाही आणि आत्ता पश्चाताप करतात, अरे 10 वर्षापूर्वी एवढा रेट होता, तेवढा रेट होता. सो कम्फर्ट झोनमधून बाहेर या. बँक तुम्हाला 70-80% लोन देते, त्याचा वापर करा. स्वतःचे 10-20% कॉन्ट्रीब्यूट करा आणि जागेचा इतिहास आणि प्रॉपर्टीचा इतिहास तुम्ही कधीही चेक करा. जमिनीच्या किमती ह्या वाढतच जातात. आता आपल्याला पण काळानुसार बदललं पाहिजे आणि प्रॉपर्टी जे आहेत ते घेऊन ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राचं जे मार्केट आहे रिअल इस्टेट ते खूप सुंदर मार्केट आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणात जे परप्रांतीय लोक आहेत ते महाराष्ट्रात रिअल इस्टेट घेऊन ठेवतात. बाहेरच्या लोकांना इथलं रिअल इस्टेट कळालं आहे तर आपल्याला
अजून का कळालं नाही ते माझ्या लक्षात येत नाही, पण जे हुशार लोक आहेत ते प्रॉपर्टी घेऊन ठेवतात. सो तुम्ही पण हुशार व्हा, सर्वे करा आणि जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि कुठंही तुम्हाला जर प्लॉट हवा असेल तर आपलं जमीन जुमला या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तुम्ही किंवा तिथले व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला अनेक लोकेशनचे व्हिडिओ वनरूप बघायला भेटतील. सो निश्चित या गोष्टीचा तुम्ही सिरियसली विचार करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमचे मित्र नातेवाईक त्यांनासुद्धा या प्रोजेक्टची जी माहिती आहे ती मिळेल. साईड विजिटचा प्लॅन करत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या भागामध्ये प्रॉपर्टी शोधताय, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर त्या भागातल्या प्रोजेक्टला व्हिजिट करू. क्लिअर टायटल असेल तर तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.